माझं प्लॅनिंग होते की हे जे बादलीभर पाणी आहे ना ते मी माझ्या नवऱ्यावर टाकणार. तो खाली होता आणि मी वरती होते. प्लॅनिंग माझं सक्सेसफुल तर झालंच, पण फ्लॉप ह्यामुळे झालं की मी शूटच नाही घेतलं, म्हणजे ते व्यवस्थित शूटच नाही झालं. त्यानंतर मी खाली आली आणि मग आम्ही घरातल्यांना म्हणजे एकमेकांना सगळ्यांना रंग लावायला लागलो. नंतर आम्ही गाडी घेऊन निघालो, कारण की माझ्या नणंद आहेत ना त्यांच्या घरी जाऊन मग पाणी आणि रंगाने खेळलो. सगळी घरं करून झाल्यानंतर शेवटी मी माझ्या मम्मीकडे गेले आणि त्यांचं खेळून झालं होतं, पण मी आले म्हणून पुन्हा सगळ्यांना बोलवलं, पुन्हा मी खेळायला लागलो आणि एवढं खेळलो, एवढे रंग, एवढी ती आमचं असं चाललं होतं की पहिला कलर टाकायचा, पुन्हा त्यावर पाणी टाकायचं, कलर टाकायचं असं. त्यामुळे केसांवर तर पूर्ण थर लागला होता कलरचा, जो काढायला मला पूर्ण 1 तास लागला होता आणि 3-4 वेळा वॉश केलं तेव्हा निघालेला आहे, तुम्ही समजू शकता. आणि माझं इथं काम होतं की मी सगळ्यांवर पाणीच टाकत होते. खूप खेळलो आम्ही, कलर पूर्ण संपला. त्यानंतर म्हटलं पाण्याने खेळूया, पण खेळूया. आणि खाली तुम्ही बघू शकता की पिवडी किती जास्त सांडलेली आहे. या वर्षी आम्हाला खूप जास्त मजा आली, कारण की अशी होळी आम्ही खेळलेली नाही आहे आणि माझी तर लग्नानंतरची पहिली होळी होती. त्यानंतर घरी आलो, पटकन म्हटलं फ्रेश व्हावं आणि आवरलं आणि आम्ही निघालो रंकाळ्याला. आता फक्त आज रंगपंचमीच नाही आहे तर वुमन्स डे पण आहे. मग म्हटलं खास वुमन्ससाठी आपण खास खायला काहीतरी जाऊयात, म्हणून आम्ही रंकाळ्यावरती गेलो. मग पाणीपुरी, वेफल, स्प्रिंग पोटॅटो, सँडविच असं भरपूर काही खाल्लं आणि घरी आलो तोपर्यंत मॅच चालू होती. मग ती वगैरे बघत बसलो आणि शेवटी आपण जिंकलेलो आहोत. असा होता डे. ओके, बाय.